नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही वाढणार पावसाचा जोर। तर या जिल्ह्यात जोरदार सरीची शक्यता हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे। पाहूया सविस्तर माहिती। त्या अगोदर जर चॅनल नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनला प्रेस करा। सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। काही भागात या पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी या पावसाने जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दरम्यान आजही मुंबईत आणि काही ठिकाणी शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज मुंबईसह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील काही आज मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे। मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे। मात्र आज हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात शुक्रवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती। यानुसार मुंबईत शुक्रवारी पहाटे काही भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली। पालघर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून यामुळे जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। तरी मित्रांनो, या पाऊस सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर मुंबईसह ठाणे या जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तरी मित्रांनो, वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।